सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या पूर्णकार्यात संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश कावळे, संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जमदार, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर मंगलासर आंबेडकर यांचे कार्यभार करते। अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मोरकर सर आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि आता आपल्याला ज्यांनी शुभेच्छा दिल्या अशा डॉक्टरताई आणि उपस्थित सर्व धर्म बांधव, सर्व धर्म भगिनी, बालबालिका सर्वांना सस्ते जय भीम। आजचा आपला शिबिराचा कितवा दिवस आहे? कितवा? बरोबर आहे की नाही? बौद्धांचे सण आणि मंगळदिन। भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात। मग प्रत्येक धर्माच्या वेगळ्या चालीरीती, वेगळ्या पद्धती, त्यांचे वेगळे सण, त्यांचे वेगळे उत्सव, अशा प्रत्येक आपापल्या परीने काही ना काही करतात आणि हे सगळं वेगळेपण। आणि मग बौद्ध धर्मीय आपण आहोत, तर मग आपले काय सण आहे हे आपल्याला कितपत माहीत असतात आणि म्हणून हा विषय आहे। तर बौद्धांचे सण आणि मंगळदिन कोणते आहेत तर हे आपल्याला बघायचे आहे। तर तुम्हाला तसे सण वगैरे माहीत असतीलच, याच्यातलं काही दुमत नाही। आमचं पौर्णिमा आपला एक सण आहे, पण आपण सणासारखा करतो का पौर्णिमा? नाही, आपलं नेहमीच जसं आहे तसंच आपलं असते आणि म्हणून पौर्णिमेचं हे महत्व आपल्याला समजलं पाहिजे। 12 महिन्याच्या 12ही पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला धम्मामध्ये अनेक अशा महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक पौर्णिमा आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे। बौद्ध इतिहासामध्ये प्रत्येक पौर्णिमेला एक महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपण प्रत्येक पौर्णिमा ही एका सणासारखी साजरी केली पाहिजे उत्साहाने। पण अजूनपर्यंत असं काही चित्र दिसत नाही आपल्याला आणि म्हणून इथून पुढे आपण तसा प्रयत्न करण्यासाठी आपण त्या पौर्णिमा समजून घ्यायच्यात। तर आपण मराठी महिन्याप्रमाणे पुढे जाऊ एक एक पौर्णिमा। तर मराठी महिन्यातला पहिला महिना कोणता असतो? चैत्र। तर चैत्र पौर्णिमा ही महत्वाची कशासाठी आहे तर चैत्र पौर्णिमेला सुजाताने अन्नदान केलं होतं। कुणाला अन्नदान कुणाला केलं होतं? सिद्धार्थाला की बुद्धाला? सिद्धार्थाला। त्यानंतर दुसरं महत्व आहे चैत्र पौर्णिमेचं, भारद्वाजाकडून सिद्धार्थाने प्रवज्जा घेतली होती। त्यानंतर उदकराम गुप्ताच्या आश्रमामध्ये प्रवेश सुद्धा चैत्र पौर्णिमेलाच केला होता। भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश सुद्धा चैत्र पौर्णिमेलाच केला होता। भृगु ऋषीचा आश्रम चैत्र पौर्णिमेलाच सोडलं होतं आणि उदकराम गुप्ताचे आश्रम सुद्धा चैत्र पौर्णिमेलाच सोडलं होतं सिद्धार्थाने। आणि म्हणून अशा अनेक घटना चैत्र पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्वाची ठरते आणि म्हणून आपण प्रत्येकच पौर्णिमा म्हणत आहोत। तर मग पौर्णिमा महत्वाची आहे, तर पौर्णिमेला काय करायचं नाही का हे आधी समजून घ्यायचं आपल्याला। मग पौर्णिमेला काय करायचं आहे? उपोषण करायचं आहे। कसं करायचं आहे? उपोषण कसं करायचं? अष्टशील घेऊन उपोषण करायचं आहे। छान। तर अष्टशील महिला
अष्टशील घेतात आणि उपोषद व्रत धारण करतात. जे 12च्या आधी जेवण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 12च्या आधी जेवण करून उपोषद सोडायचं असते की शील सोडायचं असते? काय इकडून शील आलं, बरं इकडून शील आलं, उपोषद सोडायचं असते. मी मुद्दा विचारताय बरं, कन्फ्युज होत नका जाऊ, जरा लक्षपूर्वक आहे का, म्हणून लक्ष असू द्या माझ्या शब्दांकडे. तर आपण उपोषद सोडत असतो, शील सोडायचं नसते कधी, हे लक्षात ठेवा. कारण अनेक महिला काय म्हणतात, आम्ही शील सोडलं म्हणतात. आता आज शील सोडलं, काल पकडलं, आज सोडलं. ते काही धरपकड करण्याची गोष्ट आहे का? शील नाही. आणि म्हणून उपोषद सोडत असतो आपण. तर 8 शिलाचं आपल्याला आचरण करायचं असते उपोषदाच्या दिवशी. तर 8 शिला तुम्हाला माहित आहेत ना सगळ्यांना? कोणते कोणते शिलाचं पालन करायचे सांगा. हत्या करायची नाही, अजून खोटं बोलायचं नाही, पुन्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं, अजून उच्च आसनावरती बसायचं नाही, अवेळी जेवण करायचं नाही. तर हे 8 शील आपण पाळायचे. तर हे पाळत असताना अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने लोक पाळतात. आता तुम्ही कसं पाळता ते तुमचं तुम्हाला माहित आहे की नाही. आणि म्हणून उपोषदाच्या दरम्यान एक आहारी राहावं लागते. रात्रीचं आपल्याला काही खायचं नाहीये. त्यातल्या त्यात शक्यतो आपण काही महिला फळं खातात, काही बनवून पण खातात, काही चहा पितात, काही दूध पितात. प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी करते. पण खाणं टाळावं, उपोषदाच्या दिवशी खाणं टाळावं. आणि उपोषद सोडत असताना आपला जो आहार आहे सात्विक आहार असला पाहिजे. म्हणजे पौर्णिमेच्या उपोषदाचं आपण जेवण करतो आदल्या दिवशी, तर ते जेवण सुद्धा सात्विक असावं. आणि उपोषद सोडताना सुद्धा आपलं जेवण सात्विक असावं. सात्विक म्हणजे काय? बिलकुल साधं, तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खायचे नाही. कारण की पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही जड पदार्थ, तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाल्ले तर बिमार पडू शकता. पौर्णिमेच्या दिवशी पचनक्रिया आपली मंदावेळी असते. आणि मंदावेळी पचनक्रिया असताना आपण जर अधिकच काहीतरी खातो पोटभर तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. मग उलटीच लागेल, अपघातच लागेल, असे काही पण आजार होऊ शकतात. आणि मग अनेक लोकांचं कसं असते, असं काय झालं आता पण काय म्हणतात नाही पौर्णिमेच्या दिवशीच होते हो आमच्याकडे, दर पौर्णिमेला नाही का कोणाला काय नाही होते. पण ते होण्यामागचे कारण आहे ते माहीत करून द्या ना. तर मग पौर्णिमेला काय झालं म्हटलं की मग काय होतं, कोणीतरी काहीतरी केलेलं असते. पौर्णिमेला काही होणं, तब्येता बिघडणं म्हणजे कुणीतरी काहीतरी करते. आणि मग ते काहीतरी केल्यामुळे मग पौर्णिमेला अमावस्येला तब्येता बिघडतात. आणि म्हणून पौर्णिमा हा जो दिवस आहे या दिवशी आपण लवकर उठा, उत्साहाने छान कामं करा, हलका आहार घ्या, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपाय होणार नाही. जड पदार्थ खाऊ नका, मसाल्याचे पदार्थ खाऊ नका, तेलकट तुपकट काही खाऊ नका. आणि उपोषदाच्या दरम्यान दूध पिऊ नये. खरं तर पण दूध पितात अनेक लोक, कारण की 1 कप दूध म्हणजे आपला पूर्ण आहाराचं काम करते. रात्री जर आपण जेवण करत असू नाही का 2 चपात्या एवढा भात, तर ते 1 कप दूध त्याचं काम करते. आणि म्हणून दूध पिणं टाळावं. उपोषदामध्ये काळी चहा पिऊ शकता. तर त्या पद्धतीने उपोषद पाळायचा आहे. त्यातल्या त्यात उपोषदाच्या वेळी ज्या घरातला माणूस असा असेल त्या घरच्या बाईला वाटत असेल की मी फारच श्रद्धावाने उपोषद पूर्ण करते, तर उपोषद पूर्णच होत नाही तिचं. कारण की अष्टशील तुमच्या जोडीदाराच्या
सोबता त्यांच्या साथीशिवाय तुमचं अष्टशील पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून आधी जोडीदार असे तयार करा, शीलवान, श्रद्धावान, ज्यांची बाबासाहेबांवरती श्रद्धा राहील, ज्यांची बुद्धावरती श्रद्धा राहील, धम्मावरती श्रद्धा राहील, असे जोडीदार घरात आपल्याला तयार करता आले पाहिजे. महिला, तुमच्याकडे खूप हतकंड्या आहेत, त्या हतकंड्याचा वापर करा आणि अष्टशिलाचं पालन करा. नाही तर अनेकदा कसं होते, बाई मी नाही का मॅडम एकही पौर्णिमा सोडत नाही हो, 3-3 महिन्याचे उपवास करतात महिला. किती? 3-3 महिन्याचे उपवास, वर्षावास. आणि वर्षावास म्हणजे हा धम्म शिकण्याचा काळ राहिलाच नाही आता. तर वर्षावास म्हणजे उपास करण्याचा काळ झालेला आहे. तिकडे 1.25 महिना, श्रावण महिना 1.25 महिना चालतो की नाही तिकडे, इकडे 3 महिना. सेम टू सेम कन्सेप्ट एकच आहे. फक्त एक आहे की तिकडे रात्री जेवतात, इकडे रात्री जेवत नाही, पण कन्सेप्ट एकच आहे. तर कन्सेप्ट बदला. उपवासात वर्षावास हा अभ्यासासाठी काळ आहे, अभ्यासासाठी. त्याही काळामध्ये भिक्खूंच्या अभ्यासासाठीच होता हा काळ, की भिक्खूंना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, प्रचारकाचं रक्षण झालं पाहिजे, प्रचारकाचे कुठले हात तुटू नये, पाय तुटू नये, किंवा त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये. आणि म्हणून पावसाच्या काळात त्यांनी एका ठिकाणी राहायचं भिक्खूंनी. आणि एका ठिकाणी राहायचं तर मग काय झोपायचं का नाही, अभ्यास करायचा धम्माचा. आणि मग जर कोणी तुमच्या आजूबाजूला येत असेल, राहत असेल, तर त्यांना धम्म सांगायचा. याच्यासाठी वर्षावास होता. आणि आता तो वर्षावास भारतीय बौद्ध महासभेने जसं सुरुवात केली वर्षावासाची, तशी आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर भारतभर वर्षावास चालतो. आणि मग वर्षावास म्हटला की वर्षावासात भिक्खू पाहिजे, आणि मग अष्टशील घेण्यासाठी भिक्खू असलेच पाहिजे. आणि भिक्खू नसतील तर अष्टशील घ्यायचं नाही, वर्षावास होत नाही, ह्या संकल्पना रूढ झाल्या. आणि मग वर्षावास म्हणजे उपवास. मग बरं, बायका उपवास पकडतात हे मला माहित आहे, माणसं पकडतात का नाही? धम्म काय फक्त बायकांसाठीच आहे का? माणसांसाठी धम्म नाही आहे का? आणि म्हणून काय आहे की अष्टशिलाचं आचरण करताना अनेक त्रुटी होतात, राहून जातात. आणि म्हणून त्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून आपल्या घरात तसं वातावरण आधी आपल्याला निर्माण करावं लागेल. तेव्हा अष्टशिलाचं 3 महिने उपवास जर ग्रहण करत असाल, 3 महिने ठीक आहे. एखादी विधवा महिला असेल किंवा वयस्क बाई आहे एखादी, 60ची, 55ची, 50च्या नंतरची, तर मान्य करू शकते की तिचा 3 महिन्याचा उपवास जरा ठीक आहे करते. तर पण एखाद्या तरुण महिला ह्यांच्यासारख्या 3 महिने जर उपवास करत असाल, तर घरामध्ये तुमचे वादविवाद सुरू होतात. हे लक्षात ठेवा. आपल्याला घर चांगलं चालवायचं आहे, आधी श्रद्धा तर आहेच, पण आपलं कुटुंब आधी व्यवस्थित ठेवायचं आहे, आपलं कुटुंब सांभाळायचं आहे. तर कुटुंबामध्ये भांडणं होणार नाहीत असं जर आपल्याला वाटते, तर तरुण महिलांनी कंटिन्यू 3-3 महिने उपवास करण्याची गरज नाही. अमावस्या पौर्णिमा करा, आठवड्याचा 1 दिवस करा, चालेल, कारण की ते तुम्ही सहज करू शकता. पण कंटिन्यू 3-3 महिने उपवास जर करत असाल, तर त्यांच्या जे करणारे असतील की नाही, तर मला फार कमी असे लोक मिळतात की ज्यांच्या घरामध्ये खूपच सुख समाधान आहे. अन्यथा अनेक असे घरं मी पाहिलेले आहेत की कंटिन्यू 3-3 महिने उपवास करतात, पण घरामध्ये एकाला नाही पटत आणि सगळ्यांचे तोंड एकमेकाच्या विरुद्ध असतात. त्याचे कारण कसेच आहे. आणि तरुण महिलांनी त्या उपवासाच्या मागे जास्त लागणार का, आठवड्याचा 1 उपवास करा. तुम्हाला करायचं आहे ना, आठवड्याचा 1 उपवास करा. अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा हे उपवास करा तुम्ही. म्हणजे तुमच्या घरातले वातावरण चांगलं राहील आणि तुम्हाला तुमची जी श्रद्धा आहे ती पूर्ण होईल. त्यातल्या त्यात श्रमिक महिला असतात, श्रमिक, कष्टकरी, हार्डवर्क करणारे, आणि उपवास धरू धरू कमजोर झाले तर कामं करणार का? शरीरात शक्ती पाहिजे की नाही काम करण्यासाठी? आणि म्हणून 8 दिवसाचा एकच उपवास, जास्त उपवास करण्याची आवश्यकता नाही. उपवास करणे आणि उपवास करणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. उपवास सहज करता येते, उपवास सहज करता येत नाही. उपवासासाठी
जरा नियमाचं बंधन आहे आपल्याला. मग त्याच्या उपसवाच्या वेळेला आमच्या विपुल लोकांनी महिलांना सांगितलेलं आहे. मी सरळ जे आहे ते सांगते बरं. काहींना अजिबात पटणार नाही, ते आवडणार नाही, असं वाटेल या बाईला बोलवलंच कशाला वाटू शकते, कारण की सगळ्यात लोक वेगवेगळे आहेत. तर मग आमच्या बंदेजीने सांगितले उपसतामध्ये आपल्याला पालन कशाचा करायचं आहे. विकाल बोलना वेळी जेवायचं नाही, त्याचं पालन होते. ठीक आहे. मुसावादाचं पालन होत नाही. त्यानंतर अजून एक श्रीमंतीजी फार सांगतात महिलांना, महिला त्या खूप पालन करतात. तो कोणता आहे. नचकिते बाधित विसुकत असताना माला गंध विलेपण धारण विभूषण ठाणा. तर मग माला नाही, गंध नाही, तर मग माला गंध नाही, तर मग काय करायचं आहे. पायातलं काढा, हातातलं काढा, कानातलं काढा, नाकातलं काढा, गळ्यातलं सगळं काढा आणि उपोषण धारण करा. कारण की माला गंध विभूषण कुठल्या प्रकारचे आभूषण नकोत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग हे सगळंच काढा असं विपुल लोकांनी सांगितलेलं आहे. शिलाची रचना करताना भगवंताने शिलाची रचना कुठल्या प्रसंगी केली, कशा पद्धतीने केली, ह्या सगळ्या गोष्टी त्या शिलाच्या माध्यमातून आपल्याला समजणं गरजेचं आहे. काळानुसार खूप गोष्टी बदलत चालल्या आणि त्या बदलत्या गोष्टी बरोबर आपण जर चुकीचा विचार करत असू तर येणाऱ्या काळात आम्ही ह्या पिढीला काय देणार आहोत. आता म्हटलं उच्चासैना महासैना खुर्चीवर बसता येत नाही. मला असे काही ऑफिसमध्ये जाणारे लोक म्हणजे बँकमध्ये असतील किंवा मोठ्या पदावर असतील, मग ते म्हटले मॅडम मग या शिलाचं पालन करायचं आहे, आम्हाला उपसत करावंसं वाटते, पण खुर्चीवर बसल्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही ना, मग कसं करणार. अहो बसा ना खुर्चीवर. त्या काळामध्ये भगवंताच्या काळातले जे राजे महाराजे होते तर त्यांचे सिंहासन कसे राहत होते, त्यांचे आसनं कसे राहत होते. ही खुर्ची तशी आहे का. तुम्ही खुर्चीवर बसू शकता, पण नाही उच्चासेना महासेना म्हटले ना तर मग नाही बसायचं. मग ह्या बिचारा खालीच बसतात. मग म्हणे झोपायचं कुठे. खाली, गादीवर नाही, चटईवर. आणि मग त्या कुट्यांमध्ये मोठे मोठे पलंग आहेत. कुट्यांमध्ये त्या पलंगांवरती गाद्या पण आहेत. मग ते दसशीलवाल्याला चालते, अष्टशीलवाल्याला का चालत नाही. प्रश्न असले पाहिजे आपले असे, आहे की नाही. आता दसशील कोणाचे असतात नेहमी माहित आहे तुम्हाला. कोणाचे. तर दसशीलवाल्यांच्या कुट्यांमध्ये पलंग आहेत. तुम्ही पाहिले की नाही माहित आहे, पण मी पाहते. आणि मी काही एक तुमचं अमरावती जिल्ह्यात नाही आलेले, मी एका भारत फिरत आहे. आणि मी एका गावचं उदाहरण नाही सांगत, मी गावागावातलं जिल्ह्यातलं आणि राज्यात हे उदाहरण आहे. आणि मग कुट्यांमध्ये पलंग आहेत, त्यांनी पलंगावर झोपायचं ना. तुम्ही आता प्रत्येकाच्या घरी टाईल्स आहे. फार कमी घर आहे ज्यांचे मातीचे घर असतील, फार कमी. ग्रामीण भागातही गेले की नाही टाईल्स नसेल तरी ती फरशी आहे. मातीच्या जागेवरती झोपत असताना त्या जमिनीचा गुरुत्वाकर्षण जे काही असायचं त्यामुळे शरीराला तेवढा त्रास होत नव्हता, त्याचा फायदा व्हायचा. पण आता टाईल्सवर जर तुम्ही एका चटईवर झोपले तर अनेक प्रकारचा त्रास होतो शरीराला, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून उपसदाचं पालन काळ बदलत असताना आपण कसं करायचं. हा उच्चासैना म्हणजे बिलकुल फोमच्या नरम गद्द्यावर झोपू नका, पाळा काही गोष्टी नाही का. आरामदायी ज्या जास्त गोष्टी असतील त्या स्वीकारू नका. पण ही खुर्ची आरामदायी नाही आहे. तासभर बसणं म्हणजे किती त्रास होतो. जे बसतात त्यांना विचारा, आम्हाला विचारा नाही. 2 तास खुर्चीवर बसणं काय असते, 4 तास खुर्चीवर बसणं आम्ही सांगतो. आणि म्हणून अतिरेक नाही करायचा. तर विसुकत असताना माला गंध विलेपण धारण जे म्हटलेलं आहे, तर मग टिकली पण लावायची नाही. हा काही गंध नाही आहे. गंध आहे का हे नाही. तर टिकली पण लावायची नाही. आणि मग चांगल्या साड्या घेऊन घालायची नाही, ड्रेस पण घालायची नाही. अशा महिला मी पाहिलेल्या आहेत. अगदी मार्केटमध्ये चालल्या, अगदी दवाखान्यात चालल्या, पण त्या घरच्याच कपड्यांमध्ये, घरचे कपडे बायकांचे. आता एका बाईला म्हटलं, ताई म्हटलं कुठे चालले तुम्ही, काही झालं का घरी तुमच्या. नाही हो म्हणे ताई, काही झालं नाही म्हणे, उपवासच आहे ना म्हणे माझं. मी म्हटले अशा अवतारात चालले बा तुम्ही, काही झालं असेल घरी म्हणून काही गडबड. नाही म्हणे उपवासच आहे म्हणे मला.
म्हणून म्हणे मी आता 3 महिने असंच. अहो म्हटलं जरा चांगली साडी घालू शकता की नाही. डोकं केस विसरत नाही ती बाई 3 महिने. तर शिलाचं पालन करायचं आहे म्हणे. अहो म्हटलं 3 महिने जर केस विंचरले नाही आणि असंच गुचडा बांधून राहिले तर कसं होईल तुमचं. आणि मग अतिरेक नका करू शिलाचा. तर ते समजून घ्यायचंय आपल्याला. तर मग दागिने कोणते घालायचे नाही. तुम्ही समजा हा रोज एक घालत असाल, बायकांच्या गळ्यात राहते रोज एक. आमचं सोडून आमचं नाही राहत, आम्ही फक्त बाहेर घालायलाच घालतो, नाही तर आमचं राहतच नाही काय. पण राहते बायांच्या गळ्यामध्ये, तर मग तुमचा नेहमीच राहते ना तो, त्याला काय प्रॉब्लेम आहे. पण एक्स्ट्रा असं लग्नात जाताना घालतो नाही का सजणं धजणं, ते जे एक्स्ट्रा आपण करत असतो ते एक्स्ट्रा करायचं नाही. कारण एक्स्ट्रा काहीतरी केलं की ते आकर्षणाचा भाग बनतो. पण आता तुम्ही रोज अशा राहत असाल तर तुमचं काय आकर्षण, सगळ्यांना माहिती की काही अशीच राहते. आणि जेव्हा एक्स्ट्रा आपण मेकअप करतो, एक्स्ट्रा दागिने परिधान करतो, तर हे असं एक्स्ट्रा दागिने परिधान करायचे नाही, अधिकचा मेकअप करायचा नाही, अधिकचं काही असं करायचं नाही, खूप भरजरी साड्या अशा प्रकारचा पेहराव करायचा नाही. पण याचा अर्थ असा नाही की नीटनेटके कपडे घालायचे नाही. बाहेर कुठे चाललं तर ऑफिसमध्ये बाईला जायचं आहे तर ती काय घरच्यासाठी जायचं फाटक्या उपसत करायचं आहे म्हणून मग त्या ऑफिसमध्ये जाणाऱ्या बाईला उपसतच करू नये असं होईल. आणि मग सगळ्यांना हे करता आलं पाहिजे. आणि उपसताचे नियम जे आहेत ते आपण कसे करायचे, तर ज्या वेळेला विशाखा प्रवासाला गेली आणि तो 9 लाख हार परिधान करून गेली विशाखा, आणि तो 9 लाख हार एवढा चकाकत होता, उन्हाळ्याला गेल्याने त्या 9 लाख हारावरती ते उन्हाचं किरण पडलं आणि तो चकाकला तो हार. तेव्हा जे शांत बसलेलं होतं संग्रामामध्ये सगळे लोक, ते लोक सगळीकडे पाहायला लागले. आणि मग हे विशाखाच्या लक्षात आलं की आपला हार चमकल्यामुळे सगळ्यांचं लक्ष विचलित झालेलं आहे. तिने ताबडतोब तो हार काढून ठेवला. आणि म्हणून अशा प्रकारचे दागिने परिधान करायचे नाही. पण महिलांकडे ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि महिला खूपच कट्टरपणे धर्म पालन करतात. इकडे मग नवरा जर दारू पिऊन आला की उपसतात असतील तरी अशा बोलतात नाही. शेजारच्या बाईसोबत जर काही झालं ना, अरे बापरे, त्यांची इंग्रजी भाषा पाहून घ्या, जबरदस्ती इंग्रजी बोलतात. बाकीच्या वेळेला काय बोलतात त्यांना इंग्रजी, पण भांडणं भिडणार तर जबरदस्त इंग्रजी भाषा. म्हणजे आमच्यासारख्यांना ऐकणं कठीण होईल अशी भाषा. पण मुसावादा बेर म्हणण्याचं बाई आम्ही पालन करतो, तर असं होणार नाही. म्हणून शील पालन करत असताना आपल्याला खूप बारीक साऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि लक्ष देत असताना हा शील 1-2 माणसांसाठी नाही, 1-2 व्यक्तींसाठी नाही आहे, तर हा प्रत्येकाला, कुठल्याही स्तरामध्ये काम करणारा व्यक्ती असेल तरी त्याला त्या शीलाचं पालन करता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्या वेळेला त्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. आणि जर असंच करत राहू आपण तर एक दिवस हे पुढची जी पिढी आहे हे तर म्हणेल नाही करायचं आम्हाला उपसत वगैरे, एवढं काय असेल तुमचं तर, नाही का. म्हणजे उपसत नावाची गोष्ट शिल्लक राहणार नाही आणि ती शिल्लक ठेवायची आपल्याला, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या शील पालन करताना. त्यानंतर आपली दुसरी पौर्णिमा येते, दुसरा महिना वैशाख पौर्णिमा. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म झाला. इसवी सन पूर्व त्या दिवशी विचारलं होतं तुम्ही काय